स्वावलंबी भारत, समृद्ध भारत. नको कोणाचा सारा, नको कोणाची साथ, नको कोणाचा सारा, नको कोणाची साथ. स्वतःच्या कष्टाने घडूया आपल्या देशाची नवी पाठ, आपल्या देशाची नवी पाठ. माझा कोड क्रमांक 16. मित्रांनो, 15 ऑगस्ट 1947 हा तो सुवर्ण दिन आहे ज्या दिवशी आपला भारत देश इंग्रजांच्या अनेक वर्षांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. महात्मा गांधी, भगत सिंग, राजगुरु, सुखदेव आणि असे अनेक ज्ञात शूरवीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. तेव्हा कुठे आज आपण या मोकळ्या हवेत स्वातंत्र्याचा स्वाद घेत आहोत. त्यांनी आपल्याला राजकीय स्वातंत्र्य मिळवून दिले. पण आज मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे, खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य म्हणजे काय? फक्त स्वतःचा झेंडा आणि स्वतःचे सरकार असणे म्हणजे स्वातंत्र्य का? नाही. खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य होण्यासाठी, प्रगत होण्यासाठी आपल्याला स्वावलंबी व्हावे लागेल. स्वावलंबी भारत म्हणजे असा भारत जो स्वतःच्या मूलभूत गरजांसाठी, संरक्षणासाठी आणि प्रगतीसाठी दुसऱ्या कोणत्याही देशांवर अवलंबून नाही. एक काळ असा होता की आपल्याला धान्यापासून ते शस्त्रापर्यंत अनेक देशावर, परदेशावर अवलंबून राहावे लागत होते. आज आपला भारत देश आत्मनिर्भर बनण्याच्या मार्गावर वेगाने वाटचाल करत आहे. मेक इन इंडिया, स्टार्टअप इंडिया आणि व्हेकल फॉर लोकल यासारख्या अनेक मोहिमांमुळे एक नवी क्रांती येत आहे. आपण केवळ देशात साध्या वस्तू बनवत नाही, तर जगाला सर्वात स्वस्त आणि सुरक्षित औषधी लस आपण बनवल्या आणि संपूर्ण देशाला संपूर्ण जगाला पुरवल्या. आपण आपल्या स्वतःच्या तंत्रज्ञानाच्या जोरावर चंद्रायनच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारे पहिले राष्ट्र बनलो. जेव्हा देश स्वावलंबी होतो तेव्हा तो आपोआप समृद्धीच्या दिशेने पाऊल टाकतो. समृद्ध भारत म्हणजे केवळ पैशाने श्रीमंत असलेला भारत नाही. समृद्ध भारत म्हणजे जिथे कोणताही शेतकरी कर्जापायी आत्महत्या करणार नाही, जिथे प्रत्येक तरुणाच्या हाताला रोजगार असेल, जिथे प्रत्येक महिला रात्री अपरात्री निर्भयपणे फिरू शकतील आणि जिथे प्रत्येक शेवटचा माणूस शिक्षित आणि निरोगी असेल. जेव्हा आपण देशातल्या वस्तू खरेदी करतो, देशाचा पैसा देशात राहतो आणि अर्थव्यवस्था मजबूत होते. याच आर्थिक ताकदीतून आपल्या गावोगावी चांगले रस्ते, चांगली शाळा आणि चांगली रुग्णालय उभी करू शकता. हीच खरी समृद्धी आहे. आता तुम्ही सगळे विचार करत असाल, मी तर फक्त 10 वर्षाची सारखी मुलगी आहे किंवा लहान विद्यार्थिनी आहे, आपण देशाला स्वावलंबी कसे बनवू शकतो? मित्रांनो, देश घडवण्यासाठी प्रत्येकाने सीमेवर जाऊन बंदूक हातात घेतली पाहिजे असे नाही, तर आपण आपल्या दैनंदिन काम प्रामाणिकपणे करणे ही सुद्धा एक देशसेवाच आहे. पहिली, स्वदेशी वापर. आपण आपल्या देशातल्या वस्तू जास्तीत जास्त खरेदी केल्या पाहिजे. शिक्षण आणि नाविन्य. आपण नुसते पुस्तके पाठांतर करण्यापेक्षा नवनवीन तंत्रज्ञानाकडे शिकण्याचा भर दिला पाहिजे. उद्याचे शास्त्रज्ञ, इंजिनियर, डॉक्टर आणि मोठे उद्योजक आपल्याकडूनच घडणार आहे. भारताचे माजी राष्ट्रपती आणि मिसाईल मॅन डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा एक सुंदर वाक्य मला इथे सांगावंसा वाटतो. ते नेहमी म्हणायचे, स्वप्ने 3 असतात जी आपण झोपेत पाहतो, स्वप्ने 3 असतात जी आपल्याला झोपू देत नाही. जाता जाता एवढेच म्हणत, माझ्या रक्तात भिनलाय माझा तिरंगा, माझ्या श्वासात जपलाय माझा भारत. स्वावलंबी आणि समृद्ध करूया देशाला. हीच खरी स्वातंत्र्याच्या शूरवीरांना. जय हिंद, जय भारत. धन्यवाद.